की ज्या शाहू महाराजांनी एवढं मोठं कार्य केलं त्यांना किती लाखाच्या मतानं कोल्हापूरकर निवडून देतात हा बघणारा आता देश बघणार आहे, आपला निर्णय बघणार आहे की किती लाखानं आपण या ठिकाणी निवडून देतोय। आणि म्हणून आपली जबाबदारी आहे पुढचे 14 दिवस रात्र वैराची आहे। आता सभा बघितल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे रात्रीचा पहारा व्यवस्थित या ठिकाणी द्या। आता गोळीबार व्हायला लागले तुमच्याकडे, कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे, भाजपचं सरकार आहे, नेमका कायदा सुव्यवस्था राहिली का नाही अशा शंका आज निर्माण या ठिकाणी व्हायला लागलेल्या आहे। आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे ताकदीनं हा किल्ला आपला आहे, तडबंदी आपली आहे, चारी बाजूने पारा चांगला ठेवा। कुठं रात्री 12ला लागलं तर बंटी पाटील इथं काठी घेऊन यायला तयार, कसली अडचण येते काही सांगा। प्रचार करताना कुठली अडचण आली, काही अडचणी आल्या, दबावाचं राजकारण कुठं आलं मला जाहीरपणे या चौकातून या ठिकाणी सांगायचं आहे, विरोधकांना सांगायचं आहे तुम्ही तुमचा प्रचार करा, माझी हरकत नाही। आमचा प्रचार करणाऱ्याच्या आडवं जायचा प्रयत्न केला तर बंटी पाटलाबरोबर गाठ आहे हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो, हे जाहीरपणे सांगतो। निवडणूक 14 दिवसात होईल, 14 दिवसानंतर 7 तारखेनंतर ज्यांच्यासाठी तुम्ही जे काय करताय ते तुमचा फोन सुद्धा उचलणार नाही, परंतु 7 तारखेनंतर मात्र बंटी पाटील आणि मी असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। प्रचार करा, माझी त्याला हरकत नाही, ज्याने त्याला आपापल्या पार्टीचा प्रचार करावा, आमची त्याला ना नाही, लोकशाहीमध्ये प्रचार करायला ना नाही, परंतु आमच्या माणसाने प्रचार करत असताना कोण जर आडवं येत असेल, कोण जर वेगळी भाषा वापरत असेल तर मी सुद्धा 25 वर्ष या मातीत कसलेलं पहिलवान आहे, कुणाला चितपट कधी करायचं हे नक्की या ठिकाणी जाणतो। माझ्या नादाला इथल्या कुठल्याही बारक्या कार्यकर्त्याने लागू नये हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। ही निवडणूक लोकशाही पद्धतीने लढूया, चांगल्या पद्धतीने लढूया, शाहू महाराजांचा विचार लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करूया। माझ्या कार्यकर्त्यांना देखील विनंती आहे संयमानं आपण निवडणूक लढवूया, शांततेने निवडणूक लढवूया, आपला विजय पक्का आहे। विरोधकांच्या पायाची वाळू घसरत चाललेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न इथं गल्ली गल्लीमध्ये होण्याची शक्यता पुढच्या 14 दिवसामध्ये नाकारता येत नाही। ताकदीनं लोकांच्या समोर जावा, शाहू महाराजांचा विचार लोकांच्या समोर सांगायचं काम करा। विरोधकांना आल्यानंतर माझी भगिनींना विनंती आहे उद्या ज्यावेळी विरोधकांची मिरवणूक, विरोधकांची पदयात्रा येईल त्यावेळी एकच काम करायचं, काही करायचं नाही, फक्त सिलेंडर आणून बाहेर ठेवायचं, फक्त सिलेंडर आणून बाहेर ठेवायचा। 400 रुपयाचा सिलेंडर आता कितीला आहे? 1100। कुणाच्या काळात झाला? कुणाच्या जोरात बोला? यही मोदी जी की गॅरंटी है। 400चा सिलेंडर 1200 वर झाला, हीच गॅरंटी या ठिकाणी। महागाई वाढली का कमी झाली? जोरात बोला, मला ऐकू येत नाही। महागाई वाढली, कुणाच्या काळात वाढली? मोदींच्या काळात वाढली। मग गॅरंटी कसली दिली मोदी साहेबांनी? महागाईची गॅरंटी दिली। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।